राज्यभरात बाईक टॅक्सी सेवांचे नियमन आणि सुव्यवस्थितीकरण करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय आणि त्याचनुसार प्रवासी आणि चालक दोघांचीही सुरक्षितता, सुविधा आणि हक्क सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्व आता तयार केलेली आहेत। त्यानुसार बाईक टॅक्सीला चिन्हांकित करणारे पिवळ्या रंगाचे वाहन अनिवार्य असेल, तसंच 12 वर्षांखालील मुलांना बाईक टॅक्सीवरून नेण्यास मनाई सुद्धा करण्यात आली आहे। मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाढते ट्रॅफिक पाहता महाराष्ट्र परिवहन विभागाने बाईक टॅक्सीला परवानगी आहे ती मार्च महिन्यात दिलेली आहे, परंतु याच बाईक टॅक्सीसाठी आता काही नियमावली आहे ती देखील जारी करण्यात आलेली आहे। आपण रस्त्यावरती पाहतोय अनेक बाईक आहेत त्या या ठिकाणी धावत असतात आणि त्यासोबतच अनेक टॅक्सी सर्व्हिस देखील मुंबई तसेच मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु प्रवाशांचा आणि या चाकरमान्यांचा प्रवास हा लवकरात लवकर व्हावा यासाठी परिवहन विभागाने ज्या नियमावली काढण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये म्हणजे बाईक टॅक्सीसाठी आतापर्यंत बाईक टॅक्सी आहे ती कोणालाही कोणत्याही बाईकवरून आहे तो प्रवास करता येऊ शकत होता, परंतु महाराष्ट्र परिवहन विभागाने आणि परिवहन विभागाच्या मंत्रालयाकडून ह्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या देखील जारी करण्यात आलेल्या आहेत। परंतु मुंबईमध्ये बाईक टॅक्सी आल्याच्या नंतर अनेक जणांनी तसेच टॅक्सी चालक युनियननी देखील याचा विरोध आहे तो दर्शवलेला होता। आता याच मार्गदर्शक सूचना कधीपर्यंत लागू होऊन या संदर्भातल्या बाईक आहेत त्या रस्त्यावरती धावतात का आणि या संदर्भात युनियनचं देखील काय म्हणणं असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण पाहिलं तर बाईक टॅक्सीमुळे मुंबईकरांचा प्रवास एकच लवकर आणि जलद गतीने होताना पाहायला मिळेल। व्हिडिओ श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।